पावसाळा चालू झाला की आपल्याकडे लहान मुलं आणि आजारी माणसांना सर्दी, खोकला, ताप, कणकणी येतेच. तर त्यांच्यासाठी ना खास असं मी सूप तयार केलं आहे. स्वीट कॉर्नचा आता सीझनच चालू आहे आणि त्याचंच मी आज सूप तयार केलं आहे. तर तिखट कमी, चवीला एकदम मटण आळणी असतं ना तशाच पद्धतीने हे लागतं बरं का. तर काय करायचं, कणीस आहे ती सोलून घ्यायचं, बी काढून घ्यायचं. स्वीट कॉर्नच शक्यतो घ्या. आणि हे आहे ते आपण एका टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आता एक 5 ते 10 मिनटं हे स्वीट कॉर्न आहे ते उकळून घ्यायचं, बॉईल करून घ्यायचं. हे बॉईल केलेलं स्वीट कॉर्न एका मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करायचं. ह्याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. काय त्यापासूनच आपण सूप तयार करून घेणार आहोत. तर इतकं छान टेस्टला लागतं ना, जितकं टेस्टला आहे ना तेवढं पौष्टिक आहे. म्हटलं जातं ना, जे तोंडाला चव असतं ते पोटाला निरोगी नसतं, पण हे असं नाही. ते तोंडालासुद्धा चव देतं आणि पोटालासुद्धा हलकं असतं पचायला. तर आता हे मिक्सरच्या जारमध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करून ना बारीक करून घेतलं आहे. ह्याची प्युरी आहे ती चमच्याच्या साहाय्यानं आणि गाळणीनं ना गाळून घ्यायची, किंवा आपण पुरण चाळायची हे असते चाळण असेल त्यानंसुद्धा गाळून घेतलं तरी चालेल. आणि चमच्यानं चांगला असं मी पिळून घेतलं आहे. बघू शकताय ह्याचा रस काढून घेतला आहे स्वीट कॉर्नचा. आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालतो. तर मला ना तूप हे सुपामध्ये आवडत नाही, त्यामुळे मी इथं तेल ॲड केलं आहे. लसणाच्या 10-12 पाकळ्या आहेत ते कट करून घ्यायची, शिमला मिरची घ्यायची. आणि हे आहे ते स्वीट कॉर्नचं सूप आहे. हे करण्यासाठी इथं थोडंसं मक्याचे दाणे घातले आहेत 15-20, आणि कांद्याची पात आणि कांद्याचं पुढचंसुद्धा कट करून घेतलं होतं. छान असं परतून घ्यायचं एकदम हाय फ्लेमवर. आणि नंतर ह्यामध्ये 2 फुलपात्र असं हे पाणी ॲड केलं आहे. पाणी आहे ती तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करा, कारण की जितके घरामध्ये सदस्य आहेत तितकं तुम्ही इथं पाणी ॲड घाला. नंतर ह्यामध्ये मिरीपूड घालायची 1-1.5 चमचा. तर बघू शकता आहे थोडंसं चिली फ्लेक्स मीठ घातलं होतं, हे व्हिडिओमध्ये दाखवायचं विसरले मी. मीठसुद्धा ॲड करा. आता हे सगळं छान उकळी मारले की त्यामध्ये आपण जे कॉर्नफ्लावर आहे ते पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून ना ह्यामध्ये ॲड करायचं, म्हणजे हे सूप आहे ते घटसर तयार होतं. तर बघू शकताय आपली इथं 80 ते 90% प्रोसेस झाली आहे. आपण मिक्सरला बारीकसुद्धा करून घेतलं होतं हे. ते आता उकळी मारून झालं की आपलं कॉर्नफ्लावरचं सगळं आहे ते मिक्स करून झालं की ह्यामध्ये ॲड करायचं स्वीट कॉर्न आहे ते बारीक करून घेतलेलं. उकळी मारली की त्यामध्ये आता सोया सॉस घालायचं. थोडंसं चायनीज पाहिजे असेल तर मग सोया सॉस ॲड करा, आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालतं. तर तयार झालं आहे गरमागरम आपलं हे सूप. इतकं छान टेस्टला लागतं ना की तुमचे आजारी लोक असतील ते झटपट लगेचच बरे होतील. लहान मुलांनासुद्धा आवडीचं आहे. थोडंसं चिली फ्लेक्ससुद्धा घातलं होतं, ते थोडंसं कमी घाला, म्हणजे तिखट आहे ते कमी लागलं जातं. तुमच्या मुलांना आवडत असेल तर ॲड केलं तर चालेल. सर्व करा. थोडीशी वरून कोथिंबीर घाला, थोडीशी कांद्याची पातसुद्धा आहे ती कट केलेली घाला, आणि गरमागरम सर्व करा. गरमागरम प्यायला द्या, म्हणजे ना आजार लगेच पळून जाईल. असं चॅनल पाहत राहा. धन्यवाद.